नमस्कार मंडळी, चला तर पाहूयात मजेशीर जोक्स। 12 महिने तोंडाला रुमाल बांधून फिरणाऱ्या मुलींना लग्नानंतर नुसतं डोक्यावर पदर घे बोलल्यावर राग का येतो? एक चिडलेली सासू। यापुढे वेधशाळा पावसाऐवजी उन्हाळ्याचा अंदाज पाठवेल असं वाटतंय मला। येत्या काही दिवसात मध्यम ते तुरळक स्वरूपाचे ऊन पडेल, बरोबर ना मंडळी? लोक जेव्हा या फराळ करायला असं म्हणतात तेव्हा भीतीच वाटते मला की हे नेमकं कशाला बोलत आहेत, खायला की बनवायला? जर घरात घुसताना वरंड्यात एखादी नाजूक लेडीज चप्पल दिसली तर कोणताही माणूस डोक्यावरचे केस सावरल्याशिवाय आत जाणार नाही। संस्कार हो, आणखी काय? टीचर, संगठन में ही शक्ति है का एक अच्छा सा उदाहरण दो। छात्रों ने जवाब दिया, जेब में एक बीड़ी हो तो टूट जाती है और पूरा बंडल हो तो नहीं टूटता। मास्टर जी बेहोश हो गए। बायको आपल्या नवऱ्याला म्हणते, ओहो पिंट्या रडतोय, मी त्याला छान गाणं म्हणून झोपू का? नवरा, नको नको, त्यापेक्षा त्याला एकट्यालाच रडू दे। मुलाखतदार, कॅरेक्टर सर्टिफिकेट कुठे आहे? उमेदवार, आणायला विसरलो सर। मुलाखतदार, ठीक आहे, काही हरकत नाही, तुमच्या मोबाईलची गॅलरी उघडून दाखवा जरा। एक दिवाळीसाठी जबरदस्त सूचना। दिवाळीचा फराळ बनवताना बायकोला मदत केल्याचे फोटो व्हॉट्सअपवर टाकून इतरांचे सुखी संसार धोक्यात घालू नये ही नम्र विनंती। बायकोला घाबरून दारू पिणाऱ्यांसाठी एक अतिशय सुंदर सुविचार। 4 क्षण चकण्याचे, बाकी सारे दचकण्याचे। गुरुजींनी वर्गात विचारले, शिवीची व्याख्या सांगा। गण्या, खूप राग आल्यानंतर शारीरिक इजा न करता मुखावाटे मानसिक इजा करण्याच्या हेतूने निवडलेल्या शब्दांचा समूह जो उच्चारल्यानंतर अगाध शांतीची अनुभूती येते, त्या शब्दसमूहाला आपण शिवी असे म्हणतो। गुरुजी, तुझे चरण कमल कुठे आहेत बाळा? पुढे कर बाळा। असे जोक्स ऐकून भरभरून हसण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।